माणुसकीचा झरा मोहम्मद पैगंबर साहेबांना मी अभिवादन करतो। महात्मा गांधी, येशू ख्रिस्त, निरीश्वरवादी बुद्ध, महावीर जैन, बसवेश्वर, सर्व धर्मातील संत, सर्व देशातील संत, सर्व धर्म आणि देशातील महापुरुष, मानव कल्याणकारी सर्व महापुरुष संत यांना मी विनम्र अभिवादन करतो। या ऐतिहासिक ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, सौदी अरेबियाच्या पवित्र भूमीमध्ये ज्यांनी इस्लामचे संस्कार पचवले, अभ्यास केला आणि जवळजवळ 9 विषयांमध्ये त्यांनी आपलं MA मला वाटतं पदवी पूर्ण केली, असे औरंगाबाद आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध मुस्लिम स्कॉलर, कवी, गझलकार इक्बाल मिंडेजी या पुस्तकाचे लेखक, मला वाटतं 9 PhD का पोस्ट ग्रॅज्युएट त्यांनी पण केलेला आहे। इस्लाम द अल्टिमेटम आर्ट ऑफ लिव्हिंग या पुस्तकाचे लेखक आणि अत्यंत संवेदनशील, अत्यंत बुद्धिवादी, अत्यंत वस्तुनिष्ठ लेखन करणारे, अभ्यास करणारे, 10 वर्षाच्या खडतर तपश्चर्येनंतर या पुस्तकाची निर्मिती करणारे आमचे नवे मित्र सन्माननीय हर्षद भाई, त्याचबरोबर संबंध भारताचा मीडिया विकला असताना त्यामध्ये स्वतःची लेखी जिवंत ठेवणारे, स्वतःची इमान ही कायम ठेवणारे आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला आपल्या भूमिकेतून आपल्या क्षमतेप्रमाणे इमानदारीने न्याय देणारे सन्माननीय वानखेडेजी, या समारंभाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय गोरडीजी, आम्हाला पुण्यावरून सुखरूप इथे घेऊन आलेला आमचा आसिफ भाई सय्यद, त्याचबरोबर गांधी स्मारक निधीचे पदाधिकारी, नुमाइंदा कौन्सिलचे पदाधिकारी, त्याचबरोबर मुस्लिम मराठी साहित्य मंडळाचे सर्व सभासद, पीस फाउंडेशनचे संबंधित कार्यकर्ते, आपणापैकी प्रत्येकाचं मला परिचय नाही आणि नावही मला घेता येणार नाही, पण बौद्ध सांस्कृतिक प्रवाहातील एक अत्यंत रसिक अनंत भवरे, मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी शमीम भाई आणि हिंदूचे प्रतिनिधी म्हणून मी आमच्या भगिनी सुनीताताईचा मी उल्लेख करतो। आपणा सर्वांना मी अभिवादन करतो। मित्रहो, प्रथमतः अत्यंत गुंतागुंतीच्या अर्थकारणामध्ये, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये, महायुद्धाची ढग जमा झालेल्या कालखंडामध्ये युक्रेन आणि रशियाचा संघर्ष, तैवानचा गळा घोटण्याचा प्रयत्न करणारा चीन आणि इस्रायलनं इराणचा संदर्भ आणि इस्रायलच्या आणि हमासच्या संदर्भातली आक्रमक अशा प्रकारची भूमिका, संबंध मानवता भयभीत झालेल्या कालखंडामध्ये शांततेच्या आपल्या निष्पत्तीसाठी, विकासासाठी, मानवतावादाच्या यशासाठी एक प्रत्यक्ष अशा प्रकारची जीवन प्रणाली जी इस्लामच्या पवित्र अशा प्रकारच्या कुराणच्या परंपरेतून जन्माला आलेली आहे, त्याचं पुस्तक आमच्या हर्षद भाईंनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। त्यांनी आपली भूमिका प्रचंड प्रमाणात तळमळीने मांडलेली आहे। ती अभ्यासू भूमिका आहे, ती एकंदरीत वस्तुनिष्ठ भूमिका आहे। त्यांचा मुख्य हेतू जगा आणि जगू द्या, संबंध जगातलं धर्मकारण, वेगवेगळ्या धर्माच्या अस्मिताने पेटलेल्या काळामध्ये इस्लाम हा एक शांततावादी धर्म आहे, मानवतावादी धर्म आहे, त्याचबरोबर जीवन प्रणालीचे शास्त्र आहे। पुस्तकाच्या टायटल मध्ये जरी कला शब्द वापरला असला तरी भाषणात मात्र इस्लाम हे जीवनशास्त्र असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। दोन्हीही कला आणि शास्त्र याचे पुरावे त्यांनी या पुस्तकात दिलेले आहेत आणि म्हणून अशा प्रकारच्या पुस्तकाला या ठिकाणी आज आपल्याला फार एक कोंडी फोडणारं पुस्तक आहे। सर्व मुस्लिम स्कॉलर मध्ये, हिंदूच्या स्कॉलर मध्ये, सर्व धर्मीय स्कॉलरच्या विचार मंथनामध्ये
एक नवीन अशा प्रकारची प्रेरणा देणारं, मार्गदर्शन करणारं अशा प्रकारचं पुस्तक इस्लामच्या संदर्भात आमच्या नव्या अभ्यासक विद्वानांनी मित्रांनी या ठिकाणी निर्माण केलं. याबद्दल मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतो. आणि इस्लाम द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. मित्र, आमच्या हर्षद भाईने हे तत्वज्ञानी सांगितले इस्लामचं, आणि ते शास्त्र कसं आहे, रोजच्या दैनंदिन जीवनाला कसं उपयुक्त आहे तेही सांगितलेलं आहे. वसुदैव कुटुंबकम या संस्कृत विचाराची प्रत्यक्ष उदाहरण, प्रत्यक्ष कृती ही इस्लाम मध्ये दिसते. अशा प्रकारचं सुंदर संवादाचं सूत्र हर्षदभाईने मांडलेलं आहे. आणि म्हणून संवादाला महत्व आहे. संघर्षाला जगाचे प्रश्न सुटणार नाहीत. वाईट अशी संघर्ष इस्लाम मध्येही सांगितला, सर्व धर्मामध्ये सांगितला. पण संवाद सुरुवात कुठून करणार? खऱ्या धर्माचं मूळ रूप, मानवतावादी रूप, दयाळू अशा प्रकारचं रूप, शांततावादी स्वरूप हे कळल्याशिवाय, आकलन केल्याशिवाय, दुसऱ्या धर्मातलं चांगुलपण आपल्या धर्मातलं चांगुलपण याची बेरीज केल्याशिवाय जगाची शांतता, जगाचा विकास अशक्य आहे. या मताला मी आलेलो आहे. आणि म्हणून जगातल्या सर्व धर्मांची गाभ्यातली मूल्यात्मकता जी आहे, इस्लाम, हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, महावीराचा जैन धर्म, शीख धर्म, या सर्व धर्माच्या गाभ्यामध्ये जी मूल्यात्मकता आहे तिची बेरीज केल्याशिवाय सर्व जगातली मानवता, सर्व देशातले नागरिक सुखानं नांदू शकणार नाही. तर आक्रमक धर्म हा धर्म नसतो. तो हिंदू असो की मुसलमान असो की शीख असो. आज भारतामधलं वातावरण, राजकारण हे आक्रमक धर्मानं व्यापलेलं आहे. राजकर्ते, राजकीय संस्कृती या सबंध आक्रमकतेनं सबंध डागाळलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये याला उत्तर कसं द्यायचं? एक शुद्ध प्रबोधन करण्याची गरज आहे. आणि म्हणून शुद्ध प्रबोधनाचा वसा घेतलेले आमच्या या मित्रांनी या पुस्तकात वेगवेगळी मांडणी केलेली आहे. या ग्रंथामध्ये बोललो का जरा बंद करा बोलणं. हे मोहम्मद पैगंबराचं चरित्र त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्याबरोबर इस्लामचं चरित्र पण आलेलं आहे. चरित्राबरोबर चारित्र्य सुद्धा आलेलं आहे. इस्लाम कोणत्या संदर्भात चांगला आहे, किती वर्षापासूनची त्याची संबंध परंपरा आहे. इस्लामचा इतिहास आणि मोहम्मद पैगंबर साहेबांचा इतिहास, हा इतिहास जगाच्या इतिहासाशी आपल्याला जुळवून पाहावा लागेल. आणि मगच अशा प्रकारची भूमिका ही आपल्याला लक्षात घेता येईल. त्याचबरोबर जागतिक भान असणारं हे पुस्तक आहे. केवळ मुस्लिमांचं भान नाही, आदर्श मुस्लिमान हा आदर्श इस्लामिक तत्वानुसारच निर्माण होऊ शकतो. अब्दुल कलामासारखा राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन, हिंदूच्या गळ्यातलं ताईत बनलेला एक अत्यंत राष्ट्रभक्त राष्ट्रपती अब्दुल कलामासारखा, मोहम्मद पैगंबरांच्या आणि कुराणच्या संस्कारांनी जर प्रॉडक्ट दिला असेल तर मग भारतामध्ये आणि विश्वामध्ये इस्लाम हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे याबद्दल वाद करण्याचं कारण नाही. ज्यू, ख्रिश्चन आणि अरब अशा प्रकारचे हे इतिहासाचे संदर्भ, मानदंडात्मक अशा प्रकारची भूमिका हर्षदभाईंनी मांडण्याचा प्रयत्न केलाय. महम्मदाच्या करुणेच्या सत्य कथा या पुस्तकातून आलेल्या आहेत. मुसलमान म्हणजे गायी कापणारा कसाई अशा प्रकारची भूमिका एकच प्रतिमा विरोधकांनी आणि काही प्रमाणात आपल्या लोकांनी सुद्धा ती रंगवली गेली. पण मुसलमान म्हणजे गायी कापणं नव्हे, कसाई नव्हे, तर मुसलमान हा धर्म, मुस्लिम हा धर्म आपल्या कुराणच्या संदर्भात मोहम्मद पैगंबरांच्या कनवाळूपणातून, दयाळूपणातून तो निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मोहम्मद पैगंबरांची ही कनवाळू अशा प्रकारची दयाळू भूमिका, सत्यकथा ते या ठिकाणी मांडलेली आहे. पैगंबर साहेबावरती एका बाईनं सतत कचरा टाकायचा प्रयत्न केला, पण ज्यावेळेस ती बाई आजारी पडली, म्हातारी बाई आजारी पडली, तिच्या सेवेमध्ये आमच्या मोहम्मद पैगंबर साहेबांनी आपलं पुण्य शोधलं आणि जीवनाचा अर्थ शोधला. हे अत्यंत बोलकं उदाहरण, अशी शेकडो उदाहरणे या लेखकाने दिलेली आहेत. कुराणचं पवित्र ज्ञान अशा प्रकारचं, त्या ज्ञानाचं महत्व, कुराण हा ज्ञानाला महत्व देणारा ग्रंथ आहे. इकरा म्हणजे पहिली आयात कुराणची, त्या सबंध ज्ञानावर आधारलेली आहे. ज्ञान पचवा, वाचा, ज्ञान मिळवा, ज्ञानानं माणूस प्रगत होतो, विकसित होतो.
आणि अशा प्रकारच्या विकसित माणसांचा समाज, जग हे संबंध इस्लामला अभिप्रेत आहे. ते मोहम्मद पैगंबर साहेबांनी सांगितलं. गुन्हेगार मुक्त समाज अशा प्रकारची संकल्पना या ठिकाणी मांडली गेलेली आहे. सत्य, शांती आणि समता, न्याय, बंधुता ही जशी घटनेची मूल्य आहेत, पण त्या अगोदर 1700 वर्ष अगोदर मोहम्मद पैगंबर साहेबांची ती मूल्य व्यवस्था आहे. त्याचबरोबर सच्चेपणा, साधेपणा आणि करुणा, सद्भाव हा म्हणजेच इस्लाम आहे. याशिवाय इस्लाम दुसरा नाही. दहशतवादांचा इस्लाम हा खरा इस्लाम नव्हे, तर मोहम्मद पैगंबर साहेबांचा इस्लाम हा मूळ अशा प्रकारचा इस्लाम आहे. 1800 वर्षाचा इतिहास आमच्या मित्रांनी या ठिकाणी पानावरती मांडला. या इतिहासाचे बारकावे अत्यंत महत्वाचे आहेत. सृष्टीचं पर्यावरण, पाणी वाया न घालवणं अशा प्रकारच्या आधुनिक काळातल्या महत्वाच्या वैज्ञानिक गोष्टी, निसर्गाच्या समतोलपणाच्या गोष्टी या इस्लाम मध्ये सांगितलेल्या आहेत. जादू टोना आणि भोंदूगिरी याला इस्लाम मध्ये थारा नाही. जर कोणी करत असेल तर तो इस्लामचा पराभव नाही, तो मुसलमानांचा पराभव आहे. आणि म्हणून इस्लाम हा शुद्ध आहे, तो विवेकवादी आहे, तो सत्यवादी आहे. चंगळवादाला इस्लामचा विरोध आहे. भोगवादाची लालसा ही इस्लामला मंजूर नाही. आणि म्हणून हृदय शुद्धी हाच विकासाचा, व्यक्ती विकासाचा मार्ग आहे. दुःखी होऊ नको, मी तुझ्या सोबत आहे, हे अल्लाहचं आश्वासन मला वाटतं प्रत्येक माणसाला अत्यंत आशावादी बनवतं, प्रेरक ठरवतं. अरबांच्या अनैतिक अशा प्रकारच्या वाळवंटामध्ये हा निर्माण झालेला, म्हणून सुरेश भटासारख्या ब्राह्मण जातीत जन्माला आलेल्या एका आदर्श कवीनं आमच्या मोहम्मद पैगंबराला वाळवंटातला खरा मोहम्मद, झरा मोहम्मद अशी उपमा देऊन त्या ठिकाणी अत्यंत संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला. मित्रहो, अनेक मानदंडांच्या भूमिकेतून हा इस्लाम त्यांनी मांडलेला आहे. मुख्यतः इतिहासचा सिद्धांत त्यांनी संविधानाला, आपल्या संशोधनाला महत्व दिलं, विश्लेषणाला महत्व दिलं. पण जिथे कुराण आणि हदीस मध्ये जिथे प्रश्नाचे उत्तर मिळत नाही, 1700 वर्षापूर्वी लिहिलेलं कुराण आणि हदीस, त्यानंतर आता आधुनिक काळ आलेला आहे. आधुनिक माणूस, नवा हिंदुत्ववाद आला, नवा आंबेडकरवाद आला, नवा बुद्धवाद येतो आहे, नव्या समज जाळीवा येत आहेत, नवे प्रश्न निर्माण होत आहेत, विज्ञान ही नवीन प्रगती करते. या नव्या प्रश्नांची उत्तर देत असताना ती कुराण मध्ये मिळत नसतील, जर हदीस मध्ये मिळत नसेल, तर मग सत्सद विवेक बुद्धीला विचारावं. संशोधनापेक्षा मी थोडा वेगळा करतो. माणसामध्ये सत्सद विवेक बुद्धी असते, ते सत्सद विवेक बुद्धीला इस्लाम मध्ये महत्व आहे. मौलाना आझादच्या भाषानुसार सत्सद विवेक बुद्धी म्हणजे इतिहासचा सिद्धांत आहे. इतिहासच्या सिद्धांताचा अर्थ हर्षदभाईंनी संशोधन केलेलं आहे. माझ्या दृष्टीने तो विवेकवाद आहे. आणि विवेकवादाकडे कायमची उत्तर आहे. 2000 वर्षानंतर ज्यावेळेस काळ बदललेला आहे, त्यावेळेस इतिहासाकडे, आपल्याला विवेक बुद्धीकडे ही उत्तर आपल्याला मागता येतील. मित्र, थॉमस कार्लाइल या पाश्चात्य जगातल्या विद्वानानं सामर्थ्यवान व्यक्ती, जगातली सामर्थ्यवान व्यक्ती मोहम्मद पैगंबर साहेबांना मानलेला आहे. हा इस्लामिक माणूस नाही, मुस्लिम जगाच्या बाहेरचा माणूस. त्याचे हायलाइट्स आमच्या हर्षदभाईने या ठिकाणी दिलेले आहेत. प्राध्यापक मिशिगन यांनी अनाथालयाची सुरुवात केली मोहम्मद पैगंबरांनी. आज अनाथ आश्रमात कुमारी मातेचा प्रश्न निर्माण झाला, विधवेची मुलं जन्माला येत आहेत. महात्मा फुलेंनी संबंध त्यांना विधवेला सन्मान दिला. पण त्यापूर्वी सुद्धा मोहम्मद पैगंबर साहेबांनी अनाथालयाचे प्रारंभ केलेला आहे. हा प्रारंभ अत्यंत महत्वाचा आहे. जगात त्यांचा अनाथांचा वाली तो, दलितांचे आंबेडकर आहेत, मुसलमानांचे पैगंबर आहेत, पण अनाथांचा वाली हा मात्र असा निर्माण झाला पाहिजे, ते प्रारंभ केलेला आहे. ई डेनिसन यांनी कुराण हा सर्वाधिक वाचनीय ग्रंथ असं म्हटलेलं आहे. पाश्चात्य जगातल्या विद्वानांचे लेखी पुरावे साधार दिलेले आहेत. दुसरी गोष्ट, ब्रिटानिका या संबंधित ग्रंथामध्ये, कोशामध्ये प्रेषित सर्वकालिक सफल अशा प्रकारचे यशस्वी जीवन त्यांनी केलेलं आहे. मिचनेर यांनी कुराण वास्तववादी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर टॉलस्टॉय सारखा लेखक हा सन्माननीय अशा प्रकारच्या काहीतरी लिहिले, तुम्हाला लक्षात येईल. सर विल्यम्स मूर यांनी सर्वश्रेष्ठ कुराण साधी सरळ विचारधारा आहे अशा प्रकारचं विश्लेषण केलंय. नेपोलियन बोनापार्ट यांनी मी समर्थ होईल आणि सर्व विद्वान सुज्ञांना संघटित करून कुराणचं राज्य स्थापन करीन, त्यामध्ये सत्य आणि मानवतावाद सुकर होईल अशा प्रकारचा अभिप्राय दिलेला आहे.
जॉन बर्नार्ड शॉ यांनी परिवर्तनाचं खरं एकमेव सामर्थ्य इस्लाम मध्ये असल्याचं वर्णन केलेलं आहे. ही संबंध भूमिका जर लक्षात घेतली तर मुस्लिम स्कॉलर काय म्हणतात यापेक्षा इतर धर्माचे स्कॉलर काय म्हणतात हा महत्वाचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी तो महत्वाचा वाटतो मला. मित्रहो, या संबंध प्रश्नामध्ये कुराण ही धर्तीवरील सर्वांवर प्रेम करा म्हणणारी, मुस्लिमाला इस्लाम आवडतोच, तो श्रद्धा असेल किंवा अजून दुसरी कुठला प्रकार असेल, पण आमच्यासारख्या लोकांनी, इतर धर्मातल्या लोकांनी इस्लामला कसं समजून घ्यावं. कुराण ही इतरांना सुद्धा दया करा असं मोहम्मद पैगंबर साहेबांनी ताकीद दिली आहे. आणि जर दया करत नसाल तुम्ही तर तुम्ही मुसलमान नाही, ही भूमिका महत्वाची आहे. मानव जातीचं प्रेम नाही तर सच्चा मुसलमान हे अशा प्रकारचं प्रेम करेलच. आणि प्रेम करत नसेल तर मी मुसलमानाच्या विरुद्ध, दया न करणाऱ्या, सर्वावर प्रेम न करणाऱ्या मुसलमानाच्या विरुद्ध मी इतरांची वकिली करीन, जे तिने आता आपल्या समोर सांगितलेलं आहे. गैर मुस्लिमावर जर अन्याय झाला तर मी त्याची वकिली करीन असं पैगंबर साहेब म्हणतात. मानवजात ही एक संपूर्ण एक कुटुंब आहे. एक माता आणि एक पिता यांच्यापासून जगाची निर्मिती झाली आहे. हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, सगळे धर्म त्याच्यानंतर जन्माला आले, म्हणजे सगळे आपण बंधू आहोत. या संबंध धर्माच्या भिंती याला अर्थ नाही आणि म्हणून हा भाग आहे. दहशतवाद दंडनीय गुन्हा मानलेला आहे आणि म्हणून कुठलाही दहशतवाद असो, कुणाचाही दहशतवाद असो, तो दंडनीय गुन्हाच आहे इस्लामच्या दृष्टिकोनातून. निरपराध एका माणसाची जर हत्या केली तर संबंध मानव जातीला मारल्याचं पाप त्या माणसाच्या, त्या मुसलमानाच्या पदरी जातं आणि म्हणून कुठलाही निरपराध माणूस संबंध इस्लामनुसार मारला जाऊ नये ही भूमिका आहे. मदिनेमध्ये त्यांनी एक राज्य निर्माण, संघराज्य निर्माण केलं होतं. ते ज्यूच्या संदर्भातलं होतं, ख्रिश्चनाच्या संदर्भातलं होतं आणि ते त्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं होतं. इस्लामचं एकट्याचं राज्य नाही, ही आजची जी पद्धती आहे युती वगैरे, ते संघराज्याची, लोकशाहीची भूमिका बसवेश्वरानं भारतात पहिल्यांदा निर्माण केली असं म्हणतात. इंग्लंडमध्ये सुद्धा त्याचा गवगवा झाला. पण प्राचीन भारतामध्ये 14व्या शतकामध्ये, 16व्या शतकापासून चालत आलेला सगळा भाग हा मुळामध्ये मोहम्मद पैगंबर साहेबांच्या या संघ राज्यामध्ये लोकशाही निर्माण झालेली आहे. मित्र, शिवाजी महाराजांचं, हिंदूचा आदर्श नेता, त्यांनी कुराणचं वर्णन केलेलं आहे. स्वामी लक्ष्मी शंकराचार्य यांनी इस्लाम हा आतंक नव्हे आदर्श म्हटलेला आहे. आमच्या मित्रांनीच हे सांगितलंय. एक आचार्य, हिंदू आचार्य जर आदर्श म्हणत असेल इस्लामला तर इस्लाममध्ये कोणते ड्रॉबॅक आहेत हा प्रश्न पुन्हा हिंदूंनाच विचारला पाहिजे. साले गुरुजी सारखा माणूस मोहम्मद पैगंबर, भारतीय संस्कृती लिहितो आणि मोहम्मद पैगंबरांचं रसाळ चरित्र लिहितो. साले गुरुजी सारखा ब्राह्मण माणूस, सुरेश भटासारखा ब्राह्मण माणूस, विजय भटासारखा विद्वान जर इस्लामचं कौतुक करत असतील तर मग प्रबोधनकार ठाकरे न भूतो न भविष्यती इस्लामचा हा चमत्कार मानतात. दुसरी गोष्ट, स्वामी विवेकानंद प्रेषित भातृभावाच्या मंत्राचे दीक्षा गुरु आहेत, अग्निमंत्राचे दीक्षा गुरु असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर महात्मा गांधी विश्वात्मक बंधुत्वाचा संदेश मोहम्मद पैगंबर साहेबांनी दिला, तुकारामाचा दिला, अनेक संदर्भ त्यांनी दिलेले, संत ज्ञानेश्वराचा दिला. एक मात्र चूक हर्षदबाई घडलेली आहे. संत बहिणाबाई म्हणून ज्यांचा फोटो आपण छापला, तो संत बहिणाबाईचा फोटो पुस्तकात नाही, तो फोटो बहिणाबाई चौधरींचा आहे. अशी चूक अशी होऊ शकते, पण ही समर्थनीय नाही. आणि म्हणून सर्व इस्लामेतर लोकांनी, विद्वानांनी अभिप्राय जे दिले ते अत्यंत महत्वाचे आहेत. मित्र, नमाज म्हणजे शुद्ध हृदयाची ईश्वर प्रार्थना, बंधुत्व आणि समतेचं साधन म्हणून नमाज असते. त्याचबरोबर अल्लाशी नातं जोडण्याची एक अत्यंत शुद्ध अशा प्रकारची भावना आहे. रोजा म्हणजे इंद्रियांना वाईटापासून परावृत्त करणं म्हणजे रोजा आहे. रमजान हा कठीण प्रशिक्षणाचा महिना आहे. किंवा जकात म्हणजे सक्षम माणसावरती दारिद्र्य निर्मूलनाची ही आर्थिक जबाबदारी येऊन पडते. इतका उदात्त सुंदर अर्थ या ठिकाणी मांडलेला आहे. हाच म्हणजे विश्व बंधुत्वाचं उदाहरण, जागतिक उदाहरण आहे. आणि म्हणून काफिर असो किंवा तुमची जिहाद असो, या शब्दांचे चुकीचे अर्थ काही मौलवींनी, काही विद्वानांनी चुकीचे मांडले. तो संबंध, तो चुकीचा विचार हिंदू धर्मात गेला, बौद्ध धर्मात गेला.
जैनामध्ये गेला आणि म्हणून गैरसमज पसरले. अगोदर डोके सगळे दासलेले. त्या धर्माची संबंध भिंत उभी आहे आणि या भिंतीकडे पाहताना ते संबंध चांगुलपण सांगण्याची जबाबदारी इस्लामी स्कॉलरची आहे. ते स्कॉलरची परंपरा आमच्या हर्षदभाईंनी या ठिकाणी सांभाळलेली मला असं वाटतं आणि म्हणून तो महत्वाचा भाग आहे. मित्र हो, आज जग वेगवेगळ्या संदर्भात फार दूषित अशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे. संबंध जगामध्ये उजव्या विचारांचं राज्य आलेलं आहे आणि म्हणून तीन महासत्तांचा खेळ. त्यामध्ये अमेरिका क्रूर, सगळ्यात क्रूर सगळी महासत्ता आहे. माझं म्हणणं अणुबॉम्बची गरज काय? अणुबॉम्ब निर्माण करणं, ते संबंध त्याच्यावर टाकणं, हा संबंध आर्थिक खेळ, आर्थिक शोषणातून हा प्रश्न निर्माण झाला. म्हणून सर्व अणुअस्त्र बंद झाली पाहिजेत. इराणला नको आणि इराकला नको आणि अमेरिकेला नको, चीनला नको आणि रशियाला नको. 700 कोटीची जनतेनं जर शांततावादी असेल, तिला जर सुखानं जगायचं असेल, एकात्म जीवन जगायचं असेल, आणि खरा प्रश्न तोच आहे, सहअस्तित्व आणि सहजीवन हे जगासमोरचे प्रश्न आहे, हा भारतासमोरचाच नाही. आणि म्हणून या प्रश्नाला न्याय देण्यासाठी सर्व युद्ध कायमचे बंद व्हावे आणि तो पैसा, युद्धावरचा पैसा, अण्वस्त्रावरचा पैसा माणुसकीसाठी, गरिबी दूर करण्यासाठी वापरला जावा. हा ठराव केवळ मुसलमानी नव्हे तर सर्व धर्माच्या लोकांनी केला पाहिजे. आणि म्हणून मानवता एक, माणूस एक झाला पाहिजे. हिटलर मेला याच्यावर माझा विश्वास नाही. एक हिटलर मेला, 3 हिटलर अजून जन्माला आले. एक पुतिन आहे, दुसरा जिनिपिंग आहे आणि महा हिटलर म्हणजे अमेरिकेचा तुमचा तो ट्रम्प तात्या आहे. ही संबंध प्रवृत्ती, युद्धखोर प्रवृत्ती आहे, फॅसिझमची प्रवृत्ती आहे. सगळ्या धर्माचा मूळ अशा प्रकारचा तत्वाचा विरोध आहे. आणि म्हणून ही धार्मिक भूमिका शुद्ध अंतःकरणानं जपली पाहिजे. आणि सर्व धर्मातलं चांगुलपण आहे. हिंदू धर्मात आहे वसुधैव कुटुंबकम आपण म्हणला, तो विचार आपल्याला का महत्वाचा वाटत नाही, तो आपण घ्यावा. अनेक विजय भटकरांचं उदाहरण घेतलं तरी अनेक लेखकांनी दिलेलं आहे, नेवाळ्यांचं उदाहरण दिलेलं आहे. अशी चांगुलपणाची बेरीज आमच्या हर्षदभाई चांगला प्रयत्न केला संवादाचा आणि मी त्यांचं जाहीरपणाने अभिनंदन करतो. पण साने गुरुजी आणि सुरेश भट जर सोडले तर ती परंपरा हिंदूमध्ये फार मला दिसत नाही. द्वेषाची परंपरा आहे, हाणामारीची परंपरा आहे, आमच्या देशातून हाकलून लावण्याची परंपरा आहे. एक त्या धर्माच्या बापाचा देश नाही, हा देश सर्वांचा आहे. मुसलमानांचं योगदान संगीतामध्ये आहे, मुसलमानांचं योगदान कृषीमध्ये आहे. जागतिक अत्यंत वेगवेगळे हायलाईट तरी मांडलेत, आता वेळ कमी आहे मला. पण भूगोलशास्त्र असो, तुमचा अवकाशशास्त्र असो किंवा शास्त्रज्ञ असो, सगळ्यात अनेक उमर खय्याम पासून त्या अनेक लोकांचे संदर्भ आमच्या हर्षदभाईंनी दिलेले आहेत. या ठिकाणी महत्वाचा प्रश्न म्हणजे जैनब नेत्रज्ञ उमय्या बिना कैस पैगंबर काळातला वैद्यक शास्त्रामधला, त्याचबरोबर नर स्वामीजी काय खारी शर्मा गणित, अल राजी औषध, युरोपियन विद्यापीठात 600 वर्ष अभ्यास करत होता. अरबी मुर्लाद ह्याच्या 1700 लोका त्यावेळेस होत्या. इब्ने रुदुम अशा प्रकारचे इतिहासकार आहे. इतिहास, भूगोल, खगोलशास्त्र, अंतराळशास्त्र या सर्वांचा मध्ये कॉन्ट्रीब्युशन जगातल्या मुसलमान विद्वानांची आहे. जे जगाची मानवता सुखी करावी यासाठी मुस्लिम स्कॉलर कमी पडलेले नाहीत. त्यांचं योगदान घेऊनच आपल्याला पुढे जावे लागेल आणि हे योगदान स्वीकारून अनेक भारतीय लोकांनी सुद्धा त्याचं ऋण मान्य केलंय. भटकरांनी ऋण मान्य केलेलं आहे. जे वस्तुनिष्ठ विचार करतात ते अशा प्रकारचा मानतात. आणि म्हणून खरा प्रश्न आहे एकत्र राहण्याचा. भारत एक घर आहे, विश्व एक घर आहे. या घरामध्ये प्रत्येक माणसानं आपल्या आपली संसार सुखानं करायचा असेल, विकास करून घ्यायचा असेल तर शांतता पाहिजे. शांततेशिवाय प्रगती शक्य नाही. ती भारतीय संदर्भामध्ये संविधान संस्कृती निर्माण करता आली पाहिजे. ती संविधान संस्कृती निर्माण केली तर संविधाने कोणत्याही धर्माचं कुंकू लावत नाही. हिंदू धर्माचं लावत नाही, इस्लामचं लावत नाही, बुद्धाचं लावत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची ही भूमिका धर्मनिरपेक्ष भूमिका आहे. बौद्ध ईश्वर मानत नाही, ईश्वर पण माणसातला माणूस मानतात. त्या माणसाच्या केंद्रीभूती अशा प्रकारची धर्म संकल्पना गुंफली जावी, त्याचं कल्याण व्हावं आणि जगातल्या सबंध विश्व मानवतेचं कल्याण, विश्व संस्कृती निर्माण व्हावी, विश्व शांतता निर्माण व्हावी, विश्व साहित्य निर्माण व्हावं. विश्वाचा नकाशा संबंध एका माणसाचा म्हणजे माणूस जातीचा आहे, तो सुखी आणि संपन्न व्हावा
बाकी देशाचे नकाशे बाद व्हावे, धर्माचे नकाशे बाद व्हावे आणि ही गोष्ट सर्व महापुरुष, सर्व संत आणि सर्व धर्मातून चांगुलपणे एकत्र करूनच होईल. त्याची सुरुवात आमच्या हर्षदबाईने इस्लाम मधून केलेली आहे. अजून हिंदू मधून कोणी करावी, बौद्धामधून कोणी करावी, जैनामधून करावी आणि हे संबंध प्लस बेरजेचं धर्म कारण बेरजेच, त्याशिवाय सहजीवन जगता येणार नाही. एक धर्म दुसऱ्या धर्माला उत्तर होऊ शकत नाही. एक धर्मातला माणूस दुसरं सगळे जग पूर्ण इस्लाममय होणार नाही, सगळं जग हिंदूमय होणार नाही, सगळं जग ख्रिश्चन धर्म होणार नाही. हे धर्माचे वेगवेगळे राहत्या राहणारच, पण त्या राहतील तर फक्त चांगुलपणाचा भूमिका घ्यावी. म्हणून गणिताच्या दृष्टीनं संबंध जगातल्या सर्व धर्माच्या चांगुलपणाची बेरीज, मूल्यांची बेरीज जर केली आपण, तो अभ्यासक्रम नव्या पिढीपासून शिकवावा आणि विश्व शांती, विश्व कल्याणाची भूमिका ही सर्वश्रेष्ठ भूमिका आहे. यासाठी संबंध तळमळ जी आमच्या हर्षदबाईची 30 मिनिटं झाली तरी त्याला पुरले नाही. पुस्तक एवढं मोठं पुस्तक 350 पानाचं पुस्तक लिहिलंय तरी ती तळमळ थांबवू शकत नव्हती. ती तळमळ माणूस किती तळमळ आहे. इस्लाम धर्म श्रेष्ठ आहे म्हणून सांगण्याची तळमळ नाही. इस्लाम चांगला आहे, गैरसमज करून घेऊ नका. आणि म्हणून इस्लाम ही चांगुलपणात भर घालतो अशा प्रकारची तळमळीची भूमिका. संबंध मानवता सुखी व्हावी, पैगंबर साहेबांची जी इच्छा होती तीच आमच्या हर्षदबाईची आहे. आणि अशा कार्यक्रमाला आमचे मित्र इक्बालभाई मिंदे अध्यक्ष म्हणून आहेत, योग्य व्यक्ती आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो. हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे. भारताचा नकाशा बदलेल, विश्वाचा नकाशा बदलेल, देश संपावा, प्रेमाचं साम्राज्य यावं. जे प्रेम साने गुरुजीला पाहिजे होतं, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, तेच प्रेम मोहम्मद पैगंबराला पाहिजे होतं, तेच येशू ख्रिस्ताला पाहिजे, तेच बसवेश्वराला पाहिजे, तेच महात्मा गांधी आणि विवेकानंदाला पाहिजे. नथुराम गोडसेचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, आम्हाला गांधीचं हिंदुत्व मान्य आहे, विवेकानंदाचं हिंदुत्व मान्य आहे. अशा प्रकारची चिकित्सक वृत्ती ही प्रत्येक धर्माच्या अभ्यासकाने निवडावी. आपल्या धर्मातले दोष बाजूला काढावेत. माणूस म्हणजे मर्यादा, धर्म म्हणजे मर्यादा, या सर्व मर्यादांचं निराकरण करून सामर्थ्याच्या पूजेमध्ये माणसाचं भलं होणार आहे. ती पूजा आमच्या हर्षदबाईने सुरू केली आणि आमच्या इक्बालबाईच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. या संबंध कार्यक्रमाला आमचे वानखेडे साहेब सारखे एक उत्तम अशा प्रकारचा खरा हाडाचा पत्रकार मी टीव्हीवरती अनेक वेळा पाहिलं. ही भूमिका अत्यंत तळमळीची आहे. या देशाची लोकशाही नांदावी, समृद्ध व्हावी, संपन्न व्हावी, या देशातला प्रत्येक नागरिक सुखी व्हावा, हीही त्यांची तळमळ आहे. अशी चांगली माणसं या ठिकाणी बोलावतात, याबद्दल मी धन्यवाद देतो. तुम्हा सर्व धर्मीय लोकांना, रसिकांना मी विनम्र प्रार्थना करतो, वंदन करतो आणि पैगंबर साहेब आणि इस्लामचं चांगुलपणाला मी वंदन करून माझं भाषण संपवतो. अस्सलाम वालेकुम, नमस्ते.